पुण्यात तरुणांना रोजगार मिळावा यासाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचं आंदोलन। मेट्रो ट्रॅकवर उतरून आंदोलन केल्यामुळे मेट्रो सेवा काही काळासाठी खोळंबली। मेट्रो ट्रॅकवर उतरून आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। या दरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट। कराडच्या डीवायएसपी अमोल ठाकूर यांच्या पथकानं गौरव आहुजाला केली अटक। सिग्नलवर रस्त्याच्या मधोमध गाडी उभी करून गौरवनं भर चौकात पुण्यामध्ये केली होती लघुशंका। पुण्यात रस्त्यावर अश्लील चाळे करणाऱ्या गौरव आहुजाच्या मित्रालाही अटक। BMW मध्ये बसून भाग्येश ओसवाल दारू पित असल्याचं मेडिकल रिपोर्टमध्ये स्पष्ट। ओसवालला येरवडा पोलीस ठाण्यामध्ये आणल्यानंतर मित्रांकडून जेवणाची सोय, कोल्ड कॉफी, बर्गर, कोल्ड्रिंक्स आणल्याची माहिती। माध्यमांचे कॅमेरे असल्यानं पोलिसांनी त्यांना हकललं। त्यामुळे आरोपींना VIP ट्रीटमेंट मिळते का असा सवाल उपस्थित। पुण्यातील लघुशंका घटनेवर विजय वडेट्टीवारांकडून संताप व्यक्त। राज्यात आपलं कुणीही वाकडं करू शकत नाही अशी सगळ्यांची भावना, वडेट्टीवारांचं वक्तव्य। कुंभमेळ्यातील पवित्र स्नानाची राज ठाकरेंकडून खिल्ली। गंगा स्वच्छ होणार हे राजीव गांधी असल्यापासून ऐकतोय, अद्याप काही झालं नाही। राज ठाकरेंचा हल्लाबोल। अंधश्रद्धेतून बाहेर येऊन डोकी हलवा, श्रद्धा अंधश्रद्धेतला फरक समजा, राज ठाकरे यांचं आवाहन। कुंभमेळ्यामध्ये स्नान करणं ही अंधश्रद्धा नव्हे तर धार्मिक परंपरा आहे। मंत्री गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। गोदावरीत दूषित पाणी येतं, मात्र आम्ही त्यावर पुरेपूर प्रयत्न करतोय, महाजनांचं विधान। राज ठाकरेंनी आरोप करण्यापूर्वी विचार करावा, भाजप आमदार राम कदमांची प्रतिक्रिया। जे कुंभमेळ्याला गेलेच नसतील त्यांनी घरात बसून बोलू नये, राम कदमांचा हल्लाबोल। राज ठाकरेंनी कुंभमेळ्यासंदर्भात केलेलं वक्तव्य भाविकांचा अपमान करणारं, भाजप आमदार प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। राज ठाकरेंचं वक्तव्य म्हणजे हिंदूंचा आणि हिंदुत्वाचा अपमान, राज ठाकरेंच्या वक्तव्यावर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया। राज ठाकरेंच्या उपस्थितीत पिंपरी चिंचवडमध्ये मनसेचा वर्धापन दिन सोहळा संपन्न। सदानंद मोरेंची भाषणं राज्यभर ठेवण्याचा मानस, तर दानपट्टा पाडवा मेळाव्यासाठी राखीव ठेवल्याचं राज ठाकरेंचं वक्तव्य। पक्षातील प्रत्येकाचं काम दर 15 दिवसाला तपासणार, कामात दिरंगाई आढळल्यास कारवाई होणार, राज ठाकरेंचा इशारा। 12 मार्चला प्रत्येकाला जबाबदाऱ्या दिल्या जातील, 30 मार्चला गुलाल उडवत शिवतीर्थावर यावं, राज यांचं आवाहन। राजकारण्यांनी महाराष्ट्राचा चिखल केला, एकमेकांमध्ये वाद लावण्याचे महाराष्ट्रात प्रयत्न, राजकारणासाठी डोकी फुटतायत। सध्याच्या राज्यातील राजकारणावर राज ठाकरेंचं भाष्य। मनसेतील माणसं एकत्र कशी राहतात हा अनेकांना पडलेला प्रश्न, तर राजकीय फेरीवाले मनसेत नसल्यामुळे आपण एकत्र। राज ठाकरेंचा सध्याच्या पक्षांतरावर टोला, संघटना मजबूत करणं गरजेचं, राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना। महिला दिन हाच सर्वात मोठा दिवस, महिला दिन हा जिजाऊंच्या नावानं ओळखला पाहिजे, राज ठाकरेंचं विधान। सर्वात पुढारलेल्या स्त्रिया महाराष्ट्रात असल्याचंही राज ठाकरेंचं वक्तव्य। 14 वर्षात श्रीराम अयोध्येतून लंकेत जाऊन आले, पण आपल्याला वांद्रे वरळी सिलिंगसाठी 14 वर्ष लागली, विकास कामांवर राज ठाकरेंची टीका। मुंबई पालिकेच्या क्रॉफर्ड मार्केट आणि वरळीतील जागांसाठी पुन्हा निविदा, प्रतिसादाअभावी किंमत निम्म्यावर, लिलाव प्रक्रियेतून मलबार हिलची जागा वगळण्यात आली। संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ बारामतीत मोर्चा, धनंजय देशमुख आणि वैभवी देशमुख मोर्चामध्ये सहभागी। हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडच मुख्य सूत्रधार, संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुखांचा आरोप। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला न्यायाची भीक द्यावी, धनंजय देशमुखांची मागणी। राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षांच्या बैठकीमध्ये कृष्णा आंधळे उपस्थित होता, धनंजय देशमुखांचा आरोप। कृष्णा आंधळे कुठं आहे याचं उत्तर आता पोलिसांनीच द्यावं, धनंजय देशमुखांची मागणी। माझ्या वडिलांना न्याय द्या, बारामतीच्या मोर्चातून वैभवी देशमुखांची मागणी। हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, वैभवी देशमुखांची सरकारला विनंती। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार, आरोपीला धनंजय मुंडेंनीच फरार केलंय, मनोज जरांगेंचा आरोप। देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, जरांगेंची मागणी। इंदापूरमध्ये सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ शोकसभेचं आयोजन, धनंजय देशमुख आणि वैभवी देशमुख देखील उपस्थित।
सतीश भोसले उर्फ खोक्याला अटक करा. बीडच्या शिरूर कासारमध्ये बंदची हाक. आंदोलकांचा मागणीसाठी पोलीस ठाण्यासमोर हिया. सतीश भोसलेच्या चौकशीसाठी SIT स्थापन करा. मारहाण झालेल्या दिलीप ढाकणेंच्या मुलाची मागणी. सतीश भोसले आणि त्या पैसा पुरवणाऱ्या आकाला सुद्धा अटक झाली पाहिजे. सचिन खरात यांची मागणी. खोक्या सुरेश धस यांच्यासाठी काम करतो, त्यामुळे त्याची निष्पक्ष चौकशी करावी आणि त्याच्यावर कारवाई करावी. लक्ष्मण हाकेंची मागणी. सतीश भोसलेची 2021 मध्येच पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. पक्षाची प्रतिमा मलिन झाल्यानंतर भाजपच्या लक्ष्मण जाधवांची प्रतिक्रिया. बीडमध्ये बेपत्ता झालेल्या लोकांना शोधण्यासाठी स्पेशल फोर्स लावावा लागेल अशी स्थिती. कृष्णा आंधळे बेपत्ता असल्यावरून विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य. छगन भुजबळांनी घेतली सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची भेट. सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू मारहाणीत झाल्याचा रिपोर्ट. याबाबत मुख्यमंत्र्यांना भेटून परिस्थिती सांगणार भुजबळांची माहिती. लाडक्या बहिणींना 2 टप्प्यामध्ये दिले जाणार पैसे. मंत्री आदिती तटकरेंची माहिती. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एकच हप्ता जमा झाल्यामुळे महिलांमध्ये निर्माण झाला होता संभ्रम. यवतमाळ जिल्ह्यातील 27,317 लाडक्या बहिणी अपात्र. नवीन निकष आणि अटींनुसार आणखी काही महिला अपात्र होणार. मुंबईत श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेचा शिवसंवाद दौरा. वरळी, शिवडी, भायखळा, मलबार हिल, कुलाबा, मुंबादेवी मतदारसंघाचा आढावा. नाशिकमध्ये संविधान अमृत महोत्सवानिमित्त गोष्ट संविधानाची या 10 भागांच्या मराठी मालिकेचं उद्घाटन. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधेसह अनेक जण उपस्थित. रघुनाथदादा पाटील यांच्या शेतकरी संघटनेच्या वतीनं सरसकट कर्जमाफीसाठी राज्यभरात जनजागृती अभियानाचं आयोजन. 19 मार्चला एकदिवसीय धरणे आंदोलनानं होणार अभियानाची सांगता. ठाकरेंच्या शिवसेनेचे वर्सोवा विधानसभेचे आमदार हारून खान यांच्याकडून शिवसैनिकांसाठी छावाच्या विशेष शोचं आयोजन. चित्रपटामधून कोणत्याही धर्माचा अपमान करण्यात आलेला नाही. हारून खान यांची प्रतिक्रिया. भंडारा पोलिसांनी तक्रारीचं त्वरित निवारण व्हावं यासाठी राबवली ई-दरबार संकल्पना. यासाठी पोलीस अधीक्षकांच्या फिक्की स्मार्ट पोलिसिंग अवॉर्ड देऊन सन्मान. मुख्यमंत्र्यांनीही केलं कौतुक. चंद्रपुरात छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी. आरोपी ताब्यात, मात्र आरोपींवर कठोर कारवाई व्हावी. चिमूर शहरातील नागरिकांची मागणी. प्रतिकात्मक पुतळा जाळून नागरिकांकडून संताप व्यक्त. केंद्र सरकारनं बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवरील बंदी उठवली. अर्ध उकडलेल्या तांदळावरील निर्यात शुल्क देखील 10% आणलं. निर्णयामुळे शेतकऱ्यांसह निर्यातदारांमध्ये आनंदाचं वातावरण. मुंबईच्या नागपाडा परिसरामध्ये 5 सफाई कामगारांचा मृत्यू. पाण्याची टाकी साफ करताना श्वास गुदमरून कर्मचाऱ्यांचा मृत्यू. निर्माणाधीन इमारतीत पाण्याच्या टाकीमध्ये सुरू होतं काम. नाशिकच्या मराठा हायस्कूलमध्ये 10वीचा पेपर सुरू असताना एका विद्यार्थ्याच्या अंगावर पडला पंखा. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना उपचारासाठी केलं खासगी रुग्णालयात दाखल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची महत्त्वपूर्ण बैठक. उत्तर प्रदेशातील संभाव्य मंत्रिमंडळ विस्तार आणि राज्यात होणाऱ्या संघटनात्मक निवडणुकांबाबत चर्चा झाल्याची माहिती. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची प्रकृती खालावली. दिल्लीच्या एम्स रुग्णालयामध्ये हृदयरोग विभागामध्ये धनखड यांना केलं दाखल. सध्या प्रकृती स्थिर असल्याची सूत्रांची माहिती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एम्स रुग्णालयात जाऊन घेतली उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची भेट. धनखड यांच्या तब्येतीची केली चौकशी. एअर इंडियानं व्हीलचेअर देण्यास दिला नकार. 82 वर्षीय महिलेला झाली दुखापत. ICU मध्ये महिलेवर उपचार सुरू. दिल्ली विमानतळावरील धक्कादायक प्रकार. कर्नाटकच्या हंपीमध्ये देशविदेशी पर्यटकांवर हल्ला. इस्रायली महिलेसह दोघींवर अत्याचार तर त्यांच्यासोबतच्या 3 पुरुषांना नदीच्या पाण्यात दिलं फेकून. एका तरुणाचा मृतदेह नदीतून बाहेर काढला तर इतर दोघांना वाचवण्यात यश. शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफला जयपूर ग्राहक न्यायालयाचं समन्स. पान मसाल्यामध्ये केशर असल्याचा दावा करून लोकांची दिशाभूल केल्याचा तिघांवर आरोप. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.